लाडकी बहीण योजना या योजनेचं बघा अजूनही वितरण झालेलं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स आल्या की सर GR डिलीट झाला आहे का आणि त्यानंतर काही बदल होणार आहे का वगैरे वगैरे प्रचंड आणि GR का डिलीट झाला आहे खरंच झाला आहे का वगैरे वगैरे प्रचंड कमेंट्स जे आहेत बघा GR डिलीट झाला आहे का त्याचा काही वितरणावर फरक पडणार आहे का अशा प्रकारच्या कमेंट्स ज्या आहेत खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि त्यानंतर तुम्हाला हा थोडक्यात तुमच्या मनामधला जो डाऊट आहे तर तो क्लिअर करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे बघा. सर वेबसाईटवर जुलैचा GR जे आहे डिलीट झाला आहे नवीन GR येणार आहे का दीपक सर खरंच GR डिलीट झाला आहे का GR कॅन्सल झाला आहे सर बघा महाराष्ट्राने सर महाराष्ट्र GR जे आहे लाडकी बहीण योजनेचा 12 तारखेला जो GR आला होता तो डिलीट झाला आहे वगैरे वगैरे तर अशा प्रकारच्या प्रचंड कमेंट्स आल्या तर त्यामुळे हा खास करून व्हिडिओ करण्यात येत आहे आणि तुम्हाला क्लॅरिटी यावी तुम्हाला स्पष्ट कळावं की नेमकं GR खरंच डिलीट झाला आहे का आणि त्याचा अर्थ काय आहे पुढे काय होणार आहे अगदी कमी शब्दामध्ये सांगतो बघा नेहमीप्रमाणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर 12 तारखेला 12/8/2026ला GR आला होता हे सर्वांना माहीत होतं आणि याची अपडेट पण देण्यात आलेली होती. पण आपण जर आता जर वेबसाईटला चेक केलं म्हणजे 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट असा जर याच्यामध्ये ड्युरेशन म्हणजे कालावधी जरी आपण सेट केला तर इथे माहिती उपलब्ध नाही म्हणजेच इथे GR आपल्याला तो दिसत नाही. मग याचा अर्थ तो GR डिलीट झाला आहे का आणि याचा अर्थ काय घ्यायचा मग शासनाकडनं असं होणार आहे का की 2 हप्ते आपल्याला एकत्रित मिळणार आहे किंवा GR त्यांनी का बरं डिलीट केला असेल असे प्रश्न तुमच्या मनामध्ये सर्वसाधारण सर्वांच्या मनामध्ये पडणं साहजिक आहे कारण अजूनच आपलं वितरण झालेलं नाही आणि तितक्यात असं होणं कारण आज बघा ना आज 18 ऑगस्ट आहे त्यामुळे शासनाने खरं तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचं वितरण करावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 हप्तेच देण्याचा प्रयत्न करावा म्हणजे एकूण 3000 रुपये. बघूयात बघा आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहूयात की GR डिलीट झाला आहे का तर त्याचं उत्तर आहे होय GR डिलीट झालेला तिथं दिसतो आहे. पण आता तुम्ही म्हणाल की GR डिलीट झाला म्हणजे याचा अर्थ आता नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे किंवा GR डिलीट झाला आहे का तर असं GR डिलीट झाल्याच्या नंतर असं का बरं अचानकच का GR डिलीट झाला तर तुम्हाला याच्या अगोदरच्या पण काही गोष्टी दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडं कळेल बघा. आपण जर पाहिलं तर एक GR आपण याच्या अगोदरचा GRची माहिती घेऊयात म्हणजे 7 जुलैला पण GR आला होता तो होता आपला जून महिन्याचा तर तो 7 जुलैचा जरी आपण GR पाहिला त्या तारखेचा तर तोही GR तिथे 7 जुलैचा पण GR दिसत नाही. हे बाकीचे GR आहेत ते आपले लाडकी बहीण योजनेचे नाहीत. त्याचप्रमाणे 20 मेला पण एक GR आला होता सामाजिक न्याय विभागाचे GR बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर सामाजिक न्याय विभागाचा 20 मेचा हे बघा तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो 20 मेचा जो म्हणजे मागचे GR पण दाखवलं तुम्हाला आणि मागचे GR पण वेबसाईटवर आहेत का हे तुम्हाला याच्यातनं कळेल. विधी व न्याय विभाग 20 मे 2026 कारण याच दिवशी GR आला होता आणि तुम्ही इथं अगदी स्पष्ट पाहू शकता की सामाजिक न्याय विभाग इथं सिलेक्ट केलेला आहे तारीख आहे 20 मे आणि जर इथे आपण पाहिलं तर इथे माहिती उपलब्ध नाही म्हणजे मग तो 20 मेचा पण GR काय झालेला आहे डिलीट झालेला आहे बरोबर. तर अशाच प्रकारे जे आहेत मागच्या महिन्याचा त्याच्या मागच्या महिन्याचा आणि आत्ताचा हे तिन्ही GR जे आहेत लाडकी बहीण योजनेचे सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर नाहीत. मग याचा अर्थ काय की ही रुटीन प्रक्रिया असेल त्यांची बरोबर पण त्याचा आणि त्यामुळे आपल्याला एकंदरीत 3000 रुपये मिळतील आणि GR याच्यासाठी डिलीट केला असेल की जेणेकरून लाडक्या बहिणींना 3000 रुपये द्यायचे तसं त्यांचं ठरलं असेल किंवा तसं काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल म्हणून त्यांनी ती GR डिलीट केला आहे तर असं मुळीच नाही. बघा GR डिलीट करण्याची त्यांची एक मला असं वाटतं की एक रुटीन प्रक्रियाच आहे कारण आपल्याला मेचा पण GR सापडत नाही आहे 7 जुलैचा पण GR सापडत नाही आणि 12 ऑगस्ट रोजी आलेला GR पण सापडत नाही. मग आता तुम्ही मला अचानक का केला आहे त्यांना डिलीट तर ही मागच्या महिन्याचे जरी आपण GR पाहिले तर ते पण डिलीटच झालेले आहेत तर त्यामुळे त्याचा अर्थ वितरणाशी संबंध नाही. आणि दुसरा मुद्दा समजा त्यांना जर का वाढून महिने द्यायचे असेल समजा 2 महिने एकत्रित द्यायचे असतील तर गरजेचं नाही त्याने जो GR पहिला काढला तो डिलीट करायचा दुसरा पण ते GR काढू शकतात. ही पण बाब आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. आता राहिला मुद्दा की मग वितरणाच्या पुढे काय होणार आहे बघा खरं जर आपण पाहिलं तर आता 18 ऑगस्ट आहे आतापर्यंत तर वितरण कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सांगतोय व्हायला पाहिजे होतं कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे तर माझ्या मते आणखी काही याच्यामध्ये बघा आता वितरण बघा तुम्हाला सांगतो आहे एक 20 ऑगस्टपर्यंत बरं का म्हणजे आणखी आता
काय आहे की थोडं आपल्याला वाट पाहणंच लागणार यावेळेस. 20 ऑगस्टपर्यंत वितरण नाही झालं तर 2 हप्ते मिळण्याची शक्यता ही आपण नाकारू शकत नाही. पण GR त्याच्यामुळे डिलीट झाला नाही, म्हणजे 2 हप्ते आपल्याला एकत्रित देणार आहेत ते, त्यामुळे त्यांना ते कळालं की नाही आमचे 1500 रुपयाचा GR आम्हाला नव्हता काढायचा, आता 3000 रुपयाचा GR काढायचा आहे. तर असं काही नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे GR ते मागचे पण डिलीट केलेले आहेत आणि GR डिलीट करण्याची त्यांना काही आवश्यकता पण नाही आहे. ते रुटीन म्हणजे 3000 रुपये देण्यासाठी म्हणतो आहे मी, तर ते त्यांची एक रुटीन प्रक्रिया आहे असंच आपण समजूयात. पण मात्र इथे एक रुटीन प्रक्रियाच असेल ऑब्व्हियसली, त्यामुळेच मागचे पण GR दिसत नाहीत. पण असो, आपल्याला आतापर्यंत वितरण न होण्यामागचं कारण की असं कोणतंच कारण नाही आहे की त्यामुळे वितरण आपलं थांबलेलं नाही. तर त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर आपल्याला 2 हप्ते म्हणजेच जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधनानिमित्त शासन देऊ शकतं. ही बाब मी तुम्हाला सांगतो आहे. मिळेलच असं नाही, पण तरी देखील सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने राज्य शासनाला पण विनंती आहे, एकदा तर तुम्ही या लाडकी बहिणीच्या मानधनामध्ये वाढ करा, KYC पोर्टल चालू करा आणि फेर तपासणी पण चालू करा लवकरात लवकर, त्यामुळे प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ चालू होणार आहे. तर या गोष्टी करणं गरजेचं आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने जे आहे लाडक्या बहिणींना मानधन तर नाही वाढलेलं मागच्या 2 वर्षातून, तर किमान 1-2 हप्ते एकत्रित देण्याचा शासनाचा प्रयत्न असू शकतो. कदाचित त्यामुळेच वितरण पुढे जात आहे. आणि राहिला मुद्दा, आज जर कोणत्याही वेळेला जर समजा इन केस वितरण चालू झालं तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळेल. तरी देखील राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजिताताई तटकरे यांना विनंती आहे की ताई, जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर वितरण करण्याचा प्रयत्न करा, कारण लाडक्या बहिणी वितरणाची वाट पाहत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जो काही GRच्या संदर्भातला जो काही तुमच्या मनामधला प्रश्न आहे तर तो अगदी क्लिअर झालेला असेल. तर तो मागचे पण त्यांनी GR डिलीट केलेले आहेत त्याचा, आणि पुढच्या 3000 रुपयासाठी तो GR डिलीट झाला असं त्याचा काही मुळीच अर्थ निघत नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.